आपण सगळेच आयुष्यभर काही ना काही शिकत असतो, पण कधी विचार केलाय की आपली शिकण्याची क्षमता अचानक कमी जास्त का होते? आजच्या या विश्लेषणामध्ये आपण नेमकं याच घटकांचा शोध घेणार आहोत जे आपल्या शिकण्याच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवतात. चला तर मग सुरुवात करूया. हा अनुभव आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकालाच येतो, नाही का? म्हणजे बघा ना, कधी एखादी गोष्ट अगदी सहज लक्षात राहते, तर कधी साधी-सोपी संकल्पना समजायला सुद्धा खूप वेळ लागतो. यामागे नक्की काय कारणं आहेत याचाच शोध आपणच घेणार आहोत. या प्रश्नाचं उत्तर खरं तर 4 महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये दडलेलं आहे आणि हा गुंता सोडवण्यासाठी आपण स्वतःपासून सुरुवात करणार आहोत, म्हणजे आपल्या आतून, आणि मग हळूहळू आपल्या आजूबाजूच्या बाह्य परिस्थितीकडे वळणार आहोत. शिकण्याच्या प्रवासाचा केंद्रबिंदू कोण असतो? तर स्वतः शिकणारी व्यक्ती. कारण कितीही चांगली साधनं किंवा वातावरण असलं तरी जर शिकणाऱ्याची आंतरिक स्थितीच योग्य नसेल तर शिकणं प्रभावी होऊच शकत नाही. चला बघूया कोणते आंतरिक घटक सगळ्यात महत्त्वाचे आहेत. सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य. जेव्हा आपण तणावात असतो किंवा आजारी असतो तेव्हा आपला मेंदू नवीन माहितीवर प्रक्रिया करण्याऐवजी एका सर्व्हायव्हल मोडमध्ये जातो. याचा थेट परिणाम आपल्या लक्ष केंद्रित करण्यावर आणि स्मरणशक्तीवर होतो. आता प्रत्येकाची शिकण्याची एक नैसर्गिक क्षमता असते. यात आपली बुद्धिमत्ता, ग्रहणशक्ती आणि स्मरणशक्ती यांसारख्या गोष्टी येतात. या क्षमता आपली शिकण्याची गती आणि पद्धत ठरवतात. पण याचा अर्थ असा नाही की त्या सुधारता येत नाहीत. नक्कीच सुधारता येतात. बरं, जर आपलं शरीर आणि मन हे शिकण्याचं इंजिन असेल तर प्रेरणा म्हणजे त्यातील इंधन. ही एक अशी आंतरिक ऊर्जा आहे जी आपल्याला कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी आणि त्यात टिकून राहण्यासाठी सतत उद्युक्त करते. प्रेरणा ही 2 प्रकारची असते. एक म्हणजे आंतरिक, जी कुतूहल आणि शिकण्याच्या आनंदातून येते, आणि दुसरी बाह्य, जी बक्षीस किंवा प्रशंसेच्या अपेक्षेने येते. आता बघा, बाह्य प्रेरणा सुरुवातीला प्रभावी असली तरी दीर्घकाळ टिकणाऱ्या ज्ञानासाठी आंतरिक प्रेरणाच जास्त शक्तिशाली ठरते, कारण ती आतून येते. फक्त आंतरिक स्थिती चांगली असून चालत नाही, बरोबर? शिकण्यासाठी योग्य रणनीती वापरणंही तितकंच महत्त्वाचं आहे. ही रणनीती म्हणजे जणू काही आपल्या वैयक्तिक साधनांचा एक संचच आहे. चला तर मग पाहूया यातली कोणती साधने सर्वात प्रभावी आहेत. आपण माहिती कशी ग्रहण करतो हे खूप महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, परीक्षेच्या आदल्या रात्री सगळा अभ्यास एकत्र करणे, ज्याला आपण क्रॅमिंग म्हणतो, त्याने कदाचित तात्पुरते गुण मिळतील, पण तीच माहिती जर विभागून थोड्या थोड्या काळात शिकली तर ती जास्त काळ लक्षात राहते. आपल्या मेंदूला ना नवीन माहिती अशी एकटी आवडत नाही, त्याला संदर्भ आवडतात. त्यामुळे कोणतीही नवीन गोष्ट शिकताना तिला आपल्या जुन्या ज्ञानाशी जोडणं हा एक खूप प्रभावी मार्ग आहे. यामुळे नवीन माहितीसाठी मेंदूत एक मजबूत जागा तयार होते. या सगळ्या प्रभावी पद्धतींमध्ये एक गोष्ट अगदी समान आहे, आणि ती म्हणजे सक्रिय सहभाग. फक्त वाचण्याऐवजी करून शिकणे, किंवा इतरांसोबत चर्चा करणे, किंवा चक्क शिकवण्याचा प्रयत्न करणे, यांसारख्या सक्रिय पद्धतींमुळे ज्ञान जास्त पक्कं होतं. ओके, तर आता आपण आपल्या आतल्या जगातून बाहेर पडूया आणि बाह्य वातावरणाकडे पाहूया. आपलं शिकण्याचं ठिकाण हे आपल्या मनासाठी एका कार्यशाळेसारखं असतं. आणि जसे एका कार्यशाळेत योग्य साधने आणि जागा लागते, तसंच प्रभावी शिकण्यासाठी योग्य वातावरण खूप आवश्यक आहे. आता शिकण्याच्या वातावरणात शिक्षक किंवा मार्गदर्शक खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. जेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांची काळजी घेतात, शिकवण्यासाठी कटिबद्ध असतात आणि त्यांच्या प्रगतीबद्दल कळकळ दाखवतात, तेव्हा विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि शिकण्याची इच्छा दोन्ही वाढतं. या आलेखात अगदी स्पष्ट दिसतंय, जेव्हा वातावरण आश्वासक आणि सपोर्टिव्ह असतं तेव्हा शिकण्याची पातळी कितीतरी पटीने वाढते. याउलट तणावपूर्ण वातावरणात मेंदू सतत बचावाच्या स्थितीत असतो, ज्यामुळे नवीन गोष्टी शिकणं जवळजवळ अशक्य होऊन बसतं. केवळ भावनिकच नाही तर भौतिक वातावरणही तितकंच महत्त्वाचं आहे. विचार करा, गोंगाटाच्या ठिकाणी किंवा अपुऱ्या प्रकाशात आपण किती वेळ लक्ष केंद्रित करू शकतो? नाही ना. एक शांत, प्रकाशमान आणि आरामदायी जागा आपल्या मेंदूला एकाग्र होण्यासाठी योग्य संकेत देते. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या घटकाकडे, ते म्हणजे जे काही आपण शिकत आहोत त्या कार्याचं स्वरूप. कारण शिकण्याची पद्धत ही आपण नक्की का शिकत आहोत यावरही अवलंबून असते. जेव्हा आपल्याला एखादं काम अर्थपूर्ण वाटतं किंवा ते आपल्या जीवनाशी जोडलेलं आहे असं वाटतं, तेव्हा आपली आंतरिक प्रेरणा आपोआप जागृत होते. याउलट ज्या गोष्टी निरर्थक वाटतात त्या लक्षात ठेवण्यासाठी मेंदूला खूप जास्त कष्ट घ्यावे लागतात. कार्याचं स्वरूप 2 गोष्टींवर अवलंबून असतं. एक म्हणजे त्याची काठिण्य पातळी आणि दुसरं म्हणजे त्याचा आकार.
जर एखादं काम क्षमतेपेक्षा खूपच जास्त कठीण असेल तर ते निराश करतं आणि जर ते खूप मोठं असेल तर त्याला लहान सोप्या टप्प्यांमध्ये विभागल्याने ते सहज शक्य वाटू लागतं. तर आपण शिकणारी व्यक्ती, तिची रणनीती, वातावरण आणि कार्यांचे स्वरूप हे 4 वेगवेगळे भाग पाहिले. पण हे 4ही घटक एकमेकांशी कसे जोडलेले आहेत, ते मिळून एक प्रभावी शिकण्याची प्रक्रिया नक्की कशी तयार करतात? थोडक्यात सांगायचं तर प्रभावी शिक्षण या 4 स्तंभांवर उभा आहे. शिकणारी व्यक्ती, तिची रणनीती, वातावरण आणि ते कार्य. हे 4ही घटक एका साखळीसारखे आहेत. यातील एक जरी दुवा कमकुवत असला तरी संपूर्ण शिकण्याच्या प्रक्रियेवर त्याचा परिणाम होतोच. तर आता एक विचार करा, आपल्या शिकण्याच्या पद्धतीत या 4 पैकी असा कोणता स्तंभ आहे जिथे सगळ्यात जास्त सुधारणेला वाव आहे? असा कोणता एक छोटा बदल आहे जो आजच करून आपली शिकण्याची क्षमता वाढवता येईल? याचं उत्तर आपल्याच हातात आहे.